भगवतो अर्हतो सम्मा संबुद्धस्स नमो तस् भगवतो अर्हतो सम्मा संबुद्धस्स नमो तस् भगवतो अर्हतो सम्मा संबुद्धस्स बुद्धं शरणं गच्छामि धम्मं शरणं गच्छामि संघं शरणं गच्छामि द्वितीयंपि बुद्धं शरणं गच्छामि तृतीयंपि धम्मं शरणं गच्छामि द्वितीयंपि संघं शरणं गच्छामि तृतीयंपि बुद्धं धम्मं शरणं गच्छामि तृतीयंपि संघं शरणं गच्छामि पाणातिपाता वेरमणि सिक्खापदं समादियामि अदिन्नदाना वेरमणि सिक्खापदं समादियामि कामेषु मिच्छाचारा वेरमणि सिक्खापदं समादियामि मुसावादा वेरमणि सिक्खापदं समाद्या स्वजन उद्धारा भगवंत आमुचा करा भक्त काजा चौदार संगरी शस्त्र न धरी ताकरी कापला पूजा करणारा खरा महामानव होता खरा महामानव होता. पुनश्च एकदा सर्वांना 133व्या भीमजयंतीच्या शुभेच्छा देतो. आणि आज आपल्या सर्वांसाठी एक सुंदर असं पथनाट्य मी झेंडा बोलतोय या कार्यक्रमाचं सुद्धा आयोजन या ठिकाणी करण्यात आलेलं आहे. मी पथनाट्याच्या सर्व टीमला या ठिकाणी आमंत्रित करतो आणि त्यांनी लवकरात लवकर या ठिकाणी भारताचे एक सार्वभौम समाजवादी धर्मनिरपेक्ष लोकशाही गणराज्य घडवण्याचा व त्याच्या सर्व नागरिकांस सामाजिक आर्थिक व राजनैतिक न्याय विचार अभिव्यक्ती विश्वास श्रद्धा व उपासना यांचे स्वातंत्र्य दर्जाची व संधीची समानता निश्चितपणे प्राप्त करून देण्याचा आणि त्या सर्वांमध्ये व्यक्तीची प्रतिष्ठा व राष्ट्राची एकता आणि एकात्मता यांचे आश्वासन देणारी बंधुता प्रवर्धित करण्याचा संकल्पपूर्वक निर्धार करून आमच्या संविधान सभेत आज दिनांक 26 नोव्हेंबर 1949 रोजी याद्वारे हे संविधान अंगीकृत आणि अधिनियमित करून स्वतः प्रत अर्पण करत आहोत. जय भीम. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा गळ्यात होत मडक मिळत नव्हतं पाणी आणि घटनेचा घालून साज बदलली हो कहाणी आणि शिक्षण घेतलं किती पठ्या बहुगुणी आणि बापाचे उपकार नाही पिऊन होतो दंग आणि जयंतीच्या दिवशी बाटलीची हो संग हे भाऊ बाटली घेतली तर काय झालं? बाटली घेतली तर काय झालं? मग ऐक, अशी पडली फूट पेटला हा समाज आणि बाबा येणार नाही पुन्हा होईल ना हो घात. हे घटनेचा आधार भेटला करूया सांभाळ घटनेचा आधार भेटला करूया सांभाळ
आले प्रबोधनकार सांगाया धम्माची हो माळ आले प्रबोधनकार सांगाया धम्माची हो माळ हो घटनेचा आधार भेटला करूया सांभाळ घटनेचा आधार भेटला करूया सांभाळ आले प्रबोधनकार सांगाया धम्माची हो माळ आले प्रबोधनकार सांगाया धम्माची हो माळ हे हा ओळखलंस ओळखलंस का अहो तुम्ही तरी ओळखलंस का जर माझ्याकडे सहजपणे बघितले तर मी एक साधा कापड आहे तोही निळ्या रंगाचा झेंडा पण जर गंभीरपणे विचार केलास मी एक कापड नसून फार मोठा विचार आहे तसा तर माझा रंग हा निसर्गाची शोभा वाढवणारा भव्यतेचंही प्रतीक आहे पण मला खरी ओळख दिली ती महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी स्वतःवर अभिमान करावी अशी घटना घडली या पृथ्वी तलावर बाबासाहेबांखेरीज माझी निवड कोणीच करू शकत नव्हतं यात मला पटलंय माझी निवड करण्याकरता आभाळाला मन लागतं आणि ते मन बाबासाहेब सोडून कोणाकडेच नव्हतं यास तुम्हालाही पटलंय 1956 पर्यंत मी फार सुखी आनंदी आणि उत्साहित होतो कारण माझी कमान ही महामानव बाबासाहेबांच्या हातात होती मला खात्री होती मी त्या निळ्या आकाशालाही ठेंगणं करेल पण 6 डिसेंबर 1956 ला माझे स्वप्न भंग पावले मी खूप रडलो अनाथ झाल्यासारखं वाटलं होतं अहो माझा जन्मदाता मला सोडून गेला होता बाबासाहेबांच्या त्या अंत्ययात्रेला त्या ओढ्या डोळ्याने जमलेला तो जनसागर मला भारावून गेला पण मी निराश नाही झालो कारण बाबासाहेबांच्या लेकरांनी मला त्यांच्या खांद्यावर घेतले होते बाबा नाही पण बाबांचे सैनिक आहे ते नक्की मला एका दिवशी त्या ठिकाणी पडकवतील ज्या ठिकाणी मला माझ्या बाबांना पडकत होतं खरं सांगू आज कुठंच नाही हो मी 1956 पर्यंत मी एकच होतो कारण माझे बाबा होते बाबा गेले आणि मी एकाचा 2 झालो 2चा 20 आणि बघता बघता का 20चा 200 होऊन गेलो हे मलाही कळलं नाही आज समाजात मान नाही सन्मान नाही हे लाचार हा दुःख हा अपमान सहन होत नाही हो म्हणून तुम्हाला सांगतो कुणामुळे झालंय कुणामुळं कोण जबाबदार आहेस कोण तुम्हाला राग येईल पण येऊ द्या खरं ते खरं हे सारं तुमच्यामुळे झालं माझे तुकडे केले मला जमिनीत काढलं अरे जसं ते एखादा बाप आपल्या पोटच्या पोरीला धंद्याला लावावं आणि पैसा कमावं असंच काय तुम्ही माझ्यासोबत केलं कशा करता पैसा करता अहो कोणी माझा विचार सुद्धा केला नाही आणि आजची ही युवा पिढी तिथं स्वतःच मग्न आहे मोज मस्ती मनोरंजन भाईगिरी मोबाईल यातच ते आपली धन्यता मानतात मला खांद्यावर घ्यायला कोणीच पुढे येत नाही हो मी माझ्या बाबांची आठवण काढतोय काय ते दिवस होते सगळीकडे माझा मान सन्मान पण का बाबाच्या लेकरांनो का माझं अस्तित्व हळूहळू नष्ट होते का तुम्ही त्यांना वेळेवर धडा शिकवला नाही माझ्या बाबांचा ज्यांनी गैरवापर केलाय तो प्रत्येक जण माझ्या बाबांचा वापर केला ज्यांनी गैरवापर केला त्यांचं हे म्हणून म्हणतो रे सुधरा रे सुधरा तुझ्या पाऊल खुना भीमराया तुझी पोरं पुसू लागली तुझा पाऊल खुना भीमराया तुझा पाऊल खुना भीमराया तुझी पोर पुसू लागली रे त्या वैऱ्याच्या दारात जाऊन त्या वैऱ्याच्या दारात जाऊन पंगतीला बसू लागली रे तुझा पाऊल खुना भीमराया तुझी पोर पुसू लागली रे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा संविधान 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 असं काय आहे या संविधानामध्ये जे याला श्रेष्ठ बनवते या संविधानात जनतेचे राज्य आहे निर्भय बनव म्हणजेच
लोकशाही आहे, डेमोक्रेसी आहे, ये हटाओ देश बचाओ मताचा अधिकार आहे. हो जर अंबानी व पंतप्रधानांच्या मताला जितकी किंमत आहे तितकीच एका सामान्य गोरगरीब माणसाच्या मताला सुद्धा आहे. 500 रुपये बोली. हो बरोबर आहे. संविधानामुळे शिक्षणाचा अधिकार आहे. हो माहिती आहे. 15,000 सरकारी शाळा बंद. पाकिस्तानामध्ये जर मुलींनी शिक्षण मागितलं तर त्यांना बंदुकीच्या गोळ्या मिळतात. मनाला प्रकरण हो. आणि भारतामध्ये मुलींना मोफत शिक्षण आणि शिष्यवृत्ती सुद्धा मिळते. RDA बंद झाले. हो, या समानतेचा अधिकार आहे. मॉंगलिंगची. कायद्यापुढे सर्व समान आणि गुलामगिरीला मुळासकट कापणारे अस्पृश्य निवाचे कलम सुद्धा आहे. हो संविधानामुळे कुठलाही हा एक राजधर्म नाहीये. इथे प्रतिष्ठान. इथे सर्व धर्म हे समभाव आहेत. संविधानामुळे कुठलाही हा धर्म श्रेष्ठ किंवा कनिष्ठ नाही. धर्म स्वतंत्र आहे. आणि सर्वात महत्वाचं या संविधानामध्ये आहे, या संविधानाचा जन्मदाता, विश्वरत्न, क्रांतीसूर्य, बोधिसत्व, महामानव, युग प्रवर्तक, बहुजनांचे उद्धारक, The symbol of knowledge, डॉक्टर बाबासाहेब भीमराव रामजी आंबेडकर. आणि हो, संविधान देताना डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हे पण म्हणाले, हे संविधान तेव्हाच श्रेष्ठ ठरेल जेव्हा याला चालवणारी लोक उलटे काम करण्याची सवय झाली आहे. आज बघा इकडे तिकडे अत्याचार होतात, मग त्यावर मोठे मोठे आंदोलनं होतात. मग ते कुठल्याही जाती धर्माचे लोक असो, त्यांच्या हातात फक्त डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचाच फोटो दिसेल. कारण फुट आवाज कर भीम प्रहार कर इतिहास कर नवा, वैरास धाक दे ऐसी हाक दे दाखव जोश नवा. फुट आवाज कर भीम प्रहार कर इतिहास कर नवा, वैरास धाक दे ऐसी हाक दे दाखव जोश नवा. त्यास नवा नव्या क्रांतीची नशाही, जोश नवा घुमू दे दाही दिशाही. जय भीम. क्रांतीचा नारा जय भीम. आमचा किनारा जय भीम. बोले दरारा वैरा इशारा. जय भीम. क्रांतीचा नारा जय भीम. बोले दरारा जय भीम. वैरा इशारा बोले दरारा. हो, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी कोणाशी भेदभाव केला नाही. SC, ST, OBCंना समान आरक्षण दिले, जेणेकरून ते देशाच्या प्रगती प्रवाहावर खांद्याला खांदा लावून पुढे नेतील. हो, आणि आता वेळ आली आहे या संविधानाची समीक्षा करण्याची. समीक्षा. समीक्षा म्हणजे काय रे बघ? समीक्षा? अहो, समीक्षा म्हणजे संविधानात बदल करणे, म्हणजेच घटना दुरुस्ती करणे. हो, संविधानात बदल आणि संविधानाला हात लावून बघ, मग दाखवतो तुला. अहो दादा, तुम्ही भडकू नका. कालांतराने काही गोष्टींची गरज असते, पण काही गोष्टी नव्याने टाकाव्या लागतात आणि काही गोष्टींना काढाव्या लागतात. हो, जसं की आरक्षण. आरक्षणची सध्या भारताला गरज नाही. ए तू जरा जास्तच बोलतोय. आणि हे सांगणारा तू कोण? डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा विजय असो. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा विजय असो. यांचा परिचय मी करून देतो. हे माझे वडील 4 SS. अच्छा. आणि हे दोघं? हा माझा मोठा मुलगा सत्ताधारी. मैं देश बिकने नहीं दूंगा. मेरी गारंटी मतलब गारंटी की गारंटी. बहनों और भाइयों, बस 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 बस. याला जर का माईक दिले ना तर हा माईक सोडतच नाही. हा माझा खूप लाडका आहे. जसे चिखलातून कमळ वर येऊन स्वतःची नवीन ओळख दाखवतो, तसंच याने सुद्धा केले आहे. आणि हा माझा लहान मुलगा विनोदी. याच्या हातात जर कुठली वस्तू दिली ना तर हा सोडतच नाही. अरे 70 वर्ष काही कमी नसतात. मोहब्बत की दुकान खोलेंगे हम. बस बस तूही राहू दे बाबा. याच्या मोहब्बतच्या दुकानातून नेहमी काही ना काही चोरीलाच जातात. हो, जसं की आता लेटेस्ट आपला अशोक चटपटी कॅन्डी गेली की नांदेड मधून चोरीला. अच्छा. हो, तसं हा माझ्या लग्नाच्या अगोदरचा. मग काय हरकत नाही. दोघी भाऊ एकच, दोघांचे कामही एकच आहे, दोघांची ध्येय सुद्धा एकच आहे. नोटवर राज्य करो. आम्ही तुमचे चिंतक आहोत. हो मित्रांनो, आम्ही सुद्धा तुमचे चिंतक आहोत. आम्ही बाबासाहेबांच्या स्मारकाला उद्घाटनाला जातो, त्यांच्या नावाने विविध योजना सुद्धा राबवतो. आणि हो, अनुसूचित जाती आघाडी युवा अध्यक्षपद सुद्धा आम्हीच देतो. हो, आणि मग तो काय करतो? हो, तो जिथं जाऊ आणि तिथं खाऊ. खोटं आहे साप, खोटं आहे. तुम्ही तिघं मारले का बाबासाहेबांचे अनुयायी होऊ शकत नाही. कारण तुम्ही वेळेवर नुसतं त्यांचा फायदा घ्यायसाठी येतात. त्यांच्या समाजातील लोकांना व देशातील गोरगरीब लोकांना ज्या गोष्टीची गरज नाही तीच तुम्ही त्यांना देतात. 370 मंदिर मस्जिद CA ऍक्ट
आणि हो, अरे हॉस्पिटल, कॉलेज, रोजगार आणि महिला सुरक्षेचा कोणी विचार सुद्धा करत नाही. अरे बाबासाहेबांनी आपल्याला लोकशाही दिली आणि तुम्ही लोकांनी त्या लोकशाहीचे रूपांतर मुलांशाहीत केले. हो, बरोबर आहे भाऊ. जेव्हा देशात खैरलालजी, खर्डा, नगर, शिर्डी व हैदराबाद हत्याकांड होते तेव्हा पानसरे, गुलबर्गी, गौरी लंकेश यासारख्या ज्येष्ठ विचारवंतांना भर दिवसा मारले जाते. हो, रोहित विमला सारख्या अशा स्कॉलर विद्यार्थ्याला आत्महत्या करण्यास भाग पाडतात. हो, आणि मांस खाल्ले म्हणून वृद्धांना मारले जाते. शेतकरी पाणी मिळत नाही म्हणून आत्महत्या करतात, तर तिकडे ते साधू तिथं नंगाच नाच करतात. अहो, जातीपातीवरून 2 लहानची मुलं जाळली जातात. हो, मणिपूरमध्ये 2 महिलांची तर लग्न दिंडी काढली जाते. हा आहे तुमचा न्यू इंडियाचा नारा, आणि तुम्ही बोलतात डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे अनुयायी आहोत म्हणून. अहो, तुम्ही लोक त्यांचे अनुयायी होऊच शकत नाही. नाही मित्रांनो, तुम्हाला कोणीतरी मूर्ख बनवत आहे. काही लोक बाबासाहेबांची 2 पुस्तके वाचली की स्वतःला तुमचे पुढारी समजायला लागतात. अहो, तुम्ही एकतर वाचा. हे तू गपरे, तुम्ही लोक त्यांच्या नांदी लागू नका, कारण या देशाला व तुम्हाला आमच्याशिवाय पर्याय नाही. हो मित्रांनो, एवढ्या वर्षापासून आम्ही या देशाला सांभाळत आहोत. मग मालक कोणी असो, सत्ताधारी किंवा विरोधी, आम्ही रात्रंदिवस तुमचाच म्हणजेच या आंबेडकरी जनतेचाच विचार करत असतो. आणि आता सुद्धा आम्ही तुमच्या भल्यासाठीच आलो आहे. आम्ही तुमच्यासाठी एक नवीन स्कीम आणली आहे. आता काय झालं नवीन आमच्यासाठी? तुझ्या बापानच लिहिलाय कायदा, हो, तुझ्या बापानच लिहिलाय कायदा, कायदा, कायदा. घेणले का अध्यक्ष पदाचा फायदा, घेणले का अध्यक्ष पदाचा फायदा, घेणले का अध्यक्ष पदाचा फायदा. दादा निवडून आल्यावर कोण करतंय जनतेचं भलं, दादा निवडून आल्यावर कोण करतंय जनतेचं भलं. जनता अशीच उपाशी मरते, जनता अशीच उपाशी मरते. घेणं देणं कुणालाही नसते, घेणं देणं कुणालाही नसते. नुसता कामाचा आहे औदा, हो, नुसता कामाचा आहे औदा, औदा, औदा. घेणले का अध्यक्ष पदाचा फायदा, घेणले का अध्यक्ष पदाचा फायदा. नाही मित्रांनो, हे आता जुने झाले. आम्ही काहीतरी नवीन आणले आहे. काय आणलं आता? हे बघा, ओ शायनांनो, अरे हा तर आमचाच आहे. अरे आमचे बाबा देऊन गेले आम्हाला. हीच तर आहे आमची खरी ओळख. हो आहे तुमचाच, पण आम्ही यात फार महत्वाचे बदल केले आहे. त्याला मोडीफाय केला आहे. काय? अरे डी मॉडिफाय म्हणायचंय त्याला. अच्छा. हा, त्याचा उत्तराधिकारी आम्हीच निवडू, कारण त्याचा सुवर्णकाळ संपलेला आहे. जो आमचा ऐकेल आम्ही हा झेंडा त्यालाच देऊ. द्या की आम्हाला आमचा. असं कसं? हा, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी हा वारसा आम्हाला दिलाय, आणि आम्ही असं कसं तुमच्या जवळ देणार? अहो, आम्ही ना त्याला व्यवस्थित सांभाळू आणि परत तेच दिवस आणू. अरे सैतानांनो, 1956 नंतर तुम्ही या झेंड्याचे काय हाल केले तर सर्व जनतेने पाहिले आहे. अरे तुम्ही याचे फार तुकडे नाही तर चिंध्या करून टाकलेत. आता हा झेंडा कुणाला द्यायचा व कुणाला नाही हे फक्त आम्हीच ठरवणार, कारण बाबासाहेबांनंतर या समाजासाठी कोणी काहीच नाही केले. ना तुमच्या शिक्षण संस्था, ना तुमचे शाळा कॉलेज, ना तुमचे उद्योगधंदे. अहो, पूर्ण ठणठण गोपाला, सर्व टोटल शून्य. हो, आणि जे काही थोडेफार आहेत ते आपल्या परिवाराचं पोट भरण्यासाठी झटत आहेत. आणि तुमच्यासारखे कार्यकर्ते, अरे तुमच्यासारखे कार्यकर्ते तर 2-2 मिनिटाला पक्ष बदलतात. आज कोणता वेगळा तर उद्या कोणता वेगळा, आणि जर तेच नाही जमले तर दुसरा नवीन पक्ष ओपन करतात. कसं आहे मित्रांनो, हा झेंडा तर आहे तुमचाच, पण तुम्ही एवढ्या दिवसापासून जे त्याचे हाल केले, म्हणजे त्याला सांभाळले, त्याला लक्षात घेता कुणाला द्यायचं आणि कुणाला नाही हे आम्ही ठरवणार. हो की नाही विरोधी? हो सत्ताधारी, अगदी बरोबर. द्या की मग आमचा आम्हाला परत. काय मग द्यायचं का यांना? हो, हा झेंडा त्यांना द्यायसाठी चांगला आहे, पण काय? पण एक शर्त आहे. कसली? जो आमचं ऐकेल हा झेंडा आम्ही त्याला देणार. जो आमचा आज्ञाकारी असेल, आम्ही उठ म्हटल्यावर उठणार, बस म्हटल्यावर बसणार. हा झेंडा आम्ही त्यालाच देणार. हो साहेब, आम्ही स्वाभिमानी बापाची औलाद आहोत. ज्याचं खाऊ त्याचेच गुण गाऊ. इमानदारी आमच्या नसानसात भरली आहे,
आणि राहिला विषय शक्तीचा, तर 1818चा भीमा कोरेगाव युद्ध तुम्हाला माहितीच असेल. मुसळत रक्ताचा पाडीला प्रभाव, गाडीली ती पेशवाई केला वर निघाव. इतिहासात 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 अजिरामय शूर महाराचे नाव. भीमा कोरेगाव केले भीमा कोरेगाव, भीमा कोरेगाव केले भीमा कोरेगाव, भीमा कोरेगाव केले भीमा कोरेगाव. हो बस बस, माहिती आहे तुमच्या पूर्वजांचा इतिहास. अजून किती दिवस त्याच्यावर उड्या मारणार हो? आता काय ते दाखवा. हो साहेब, तुम्ही फक्त बोला, करायचं काय. हो हो, आम्ही तर निवड करूच हो, पण कसं तुम्ही आधी एकदा चर्चा करून घ्या. म्हणजे कसं हा झेंडा कोणाला द्यायचा किंवा कोणाला नाही हे तुम्ही पण तर ठरवा. नंतर लफडा नको, हो की नाही? हो तोपर्यंत यांना चर्चा करू द्या. आपण ज्या महत्वाच्या कामाला आलो आहे ना त्या पूर्ण करून घेऊ. चला तिकडे. हे बघ अध्यक्ष भाऊ, हा, तू बाबासाहेबांच्या नावावर खूप काही कमावून घेतलंय. तुझ्या 5 पिढ्या बसून खातील इतकं तू कमावून घेतलंय. माझ्या पायाचे बोटं कमी पडतील इतके तुझ्या घरामध्ये नगरसेवक आणि अध्यक्ष आहे. स्वतःच्या घरात एवढं नगरसेवक, मग हे कार्यकर्ते हे समाज यांचं काय? हे कधी होणार नगरसेवक? तू चुप रे. हे बघ बाबा, माझ्या मागे पण खूप मोठा समाज उभा आहे. यावेळेस मला पण चान्स हवा. महामंत्री भाऊ तुम आगे बढ़ो, हम तुम्हारे साथ अरे हैं. रुको रुको, अरे गिरेगा ना मैं आगे स्टेज खत्म हो रहा ना. हे, असं कसं तुझ्या हाती देणार? अरे त्यासाठी नेतृत्व कौशल्य लागतं. अरे एवढा समाज, हा बहुजन समाज आपल्या पाठीशी असावा लागतो. आणि एवढ्या दिवसाची मेहनत अशी कशी तुझ्या हातात देणार? अरे कवाडे वगैरे डोक्याची आणि चाल नाही घेतोय. मी का लावू इथून? अरे मी खूप त्याग केलाय समाजासाठी. आठवले का तुम्हाला? ज्या वेळेस या समाजाच्या पाठीशी कोणी नव्हतं त्यावेळेस मी खंबीरपणे उभा होता या समाजाच्या पाठीशी. यावेळेस हा झेंडा माझाच राहणार. हे हा झेंडा मी नेणार. तेच सांगतील आता काय करायचं ते. हो साहेब, तुम्हीच सांगा आता काय करायचं ते. हो, काय करू राहिले तुम्ही तिकडे? आणि संविधानाला अजिबात छेडखाण करायची नाही. खूप महिने त्यांनी जीवाचं रान करून लिहिले आमच्या बाबांनी ते संविधान. हो, काय चालू तुमचं तिकडे? हा, अहो काय नाही, आम्ही फक्त ते बस तेवढंच बस. अरे बाबा, आम्ही काही नाही करत. जे जसं आहे ना ते तसंच राहणार. आता किती दिवसापासून संविधानावर धूळ चढली आहे, ती साफ करत होतो, पाणी व्यवस्थित लावली. अच्छा, बाबा तू फालतू गोष्टीकडे लक्ष देऊ नकोस. मी तुला काय सांगतो ते लक्षपूर्वक ऐक. हा झेंडा मी खास तुझ्यासाठीच आणला आहे आणि मी तो तुलाच देणार. तुझ्यात मला ते सर्व गुण दिसतात. हे कुणाला सांगू नकोस बरं, मी असं बोललो म्हणून, नाहीतर सांगशील. तुम्ही लोक कधी सुधारणार रे? मी एवढी मेहनत करून कोणासाठी वर आलाय? तुमच्यासाठी. आणि मी हा झेंडा तुलाच देणार आहे, कारण मी तुझ्यात ते सर्व गुण बघितले आहे. तूच आहे सच्चा भीम सैनिक. मी तुला असं बोललो कोणाला सांगू नको बरं. चल ठीक आहे, येतो आम्ही आता. ये चला. कांतो हो, खरंच या लोकांना ना सॅल्यूट करतो मी. अरे यांनी लगेच ओळखलं नेतृत्व गुण. आणि भाऊ, या लोकांनी इतके वर्ष इतकं राज्य केलं, यांना लगेच कळतं यार. खरंच सॅल्यूट करतो मी यांना, सॅल्यूट. म्हणजे काय सांगलं तुला? हे झेंडा मला देणार म्हणून. तर कोणी सांगितलं तुला? अरे मला सत्ता रे, आणि 4 सांगून गेले की हा झेंडा मी तुला देणार आहे. हे भाऊ, मग विरोधी तुला फालतू वाटला की काय? मग 4 तुला का चिल्लर बिल्लर वाटला की काय? अरे त्या 4SSचे स्वतःच्या नावावर बॅन लागलाय आणि तो काय तुला झेंडा देणार रे? अरे बाबा, तुला विरोधीने मूर्ख केला. अरे विरोधीचे स्वतः दिल्लीत बसायचे वांदे, आणि तो कुठून देईन तुला झेंडा? हे तू आता शांत बस, आता परत तेच नेतील ते. धक्का नेतील ते. ए, आणि इकडे, चला. आणि इकडे, आणि इकडे. साहेबांनी- आणि इकडे. भीम के लगते जिगर, भीम के लगते जिगर, आधे इधर आधे उधर. भीम के लगते जिगर, आधे इधर आधे उधर. फिर रहे ये दर बदर, फिर रहे ये दर बदर, आधे इधर आधे उधर. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा जय असो. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा जय असो. जय भीम मित्रांनो. मी फलाना पार्टी ऑफ इंडियाचा राष्ट्रीय अध्यक्ष. जय भीम मित्रांनो, मी ढिमका पार्टी ऑफचा महामंत्री. आणि आपलं काम का भावा?
आपलं काम काय? डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा विजय असो. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा विजय असो. अध्यक्ष भाऊ, हा झेंडा मिळाल्यापासून आपण आपले काम व्यवस्थित करतोय, हो हो की नाही? हो बरोबर आहे. ते अरे भाऊ, मी असं ऐकलं म्हणजे झोपडपट्टी तोडायला आले म्हणजे लोक. हो दादा, गेले तोडून कधी? अरे जेव्हा तुम्ही आत्ताच भांडत होते तेव्हा. जाऊ द्या, आपण त्या बेघर लोकांना घरकुलची तरी व्यवस्था करून देऊ. अरे पण आता त्या लोकांना तुम्ही शोधणार तरी कुठे? 4-4 पिढ्या राहणारी लोक तिथे अशी गायब झाली जसं तिथे कोणी होतच नाही. आणि दर मतदानाला तुम्ही त्यांच्या नावावर पोटा भरत होता. आता जा तिथे त्यांना बाबुडीच्या झाडांना उगलेल्या मत मागायला. भाऊ, जे झाले ते रोखूनही शकलो, पण बाबासाहेबांनी आपल्याला संविधान दिले. आपण त्या संविधानाची काळजी घ्यायला हवं. कारण प्रत्येक हुकुमशाहीवर आणि गुलाम याच्यावर एकमेव उपाय म्हणजे भारतीय संविधान. हो, चल आपण संविधान बघू. मला संविधानचा कलर कसा बदलला वाटतोय. थांब थांब, मी बघतो. चल चल चल. काय? अरे मला आता लक्षात आलं, आपण ते तिघांना बोलावलं होतं ना. कोणाला? अरे तेच RSS सत्ताधारी आणि विरोधी. हा त्यांनीच आपल्या संविधानात 7 करायच्या काळात झेंड्याची आम्हीच जाऊन संविधान बदल केला रे बाबा. पक्षामधुनी आणि मंचावरती भटके माझी पिढी, वाट लागली चळवळीची दादा, संघर्ष आणि समतेची. चाक धम्माचं रोखू नका, वाट बुद्धाची सोडू नका. चाक धम्माचं रोखू नका, वाट बुद्धाची सोडू नका. तुमच्यासाठीच झिजलाय भीमराव माझा, फितूर होऊ नका. तुमच्यासाठीच झिजलाय भीमराव माझा, फितूर होऊ नका. फितूर होऊ नका. तुम्हा सत्तेत बसण्याची घाई, माझा समाज उपाशी राही. तुम्हा सत्तेत बसण्याची घाई, माझा समाज उपाशी राही. अशा झेंड्याला विकू नका, बाप गहाण ठेवू नका. अशा झेंड्याला विकू नका, बाप गहाण ठेवू नका. शत्रुदाराशी आला आहे ना दादा, फितूर होऊ नका. शत्रुदाराशी आला आहे ना दादा, फितूर होऊ नका. फितूर होऊ नका. मनुस्मृतीची सत्ता ही आली, त्यात हत्तीच उंदीर झाली. मनुस्मृतीची सत्ता ही आली, त्यात घटनेची प्रथा जळाली. नव्या पक्ष उघडू नका, समाज वाटून घेऊ नका. नवे पक्ष उघडू नका, समाज वाटून घेऊ नका. एका बापाची पोर आहो ना दादा, फितूर होऊ नका. एका बापाची पोर आहो ना दादा, फितूर होऊ नका. देऊ तरुणांची ताकद मोठी, होऊ जमात शासन करती. देऊ तरुणांची ताकद मोठी, होऊ जमात शासन करती. त्यांच्या दारात जाऊ नका, दगा समाज देऊ नका. त्यांच्या दारात जाऊ नका, दगा समाज देऊ नका. स्वाभिमानी बापाची औलाद तुम्ही, फितूर होऊ नका. स्वाभिमानी बापाची औलाद तुम्ही, फितूर होऊ नका. फितूर होऊ नका. चाक धम्माचं रोखू नका, वाट बुद्धाची सोडू नका. चाक धम्माचं रोखू नका, वाट बुद्धाची सोडू नका. तुमच्यासाठीच झिजलाय भीमराव माझा, फितूर होऊ नका. फितूर होऊ नका.
सर एक इकडे 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 ठेव, वर वर इकडे. बस आता बस. सर ये मामाकडे जा, मामाकडे इकडे, मामाकडे पायला पायला